गरम झालं रे गरम. सरळ 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 सरळ. अनिकेत साहेब गाडीत हवा भरतात. पोटातली हवा कमी करता येईल का अनिकेत तुला? एक छोटीशी फोक्सवॅगनची बीटल असणार आहे माझ्या मते तरी. दिस इज बीटल. ही काय दिसतंय भारी, एक नंबर दिसतंय. सुप्रभात आणि नमस्कार मंडळी. माझं नाव आहे ऋषिकेश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका व्लॉगमध्ये. आज आहे 13 एप्रिल आणि आपण अजून एका शॉर्ट राईडला चाललो आहे. मला वाटतं 170-180 किलोमीटरची राईड असेल ही. तर आपण आता इथून चाललो आहे लोणावळा. लोणावळ्यातनं आंबे व्हॅली. आंबे व्हॅलीतनं तो मधला रस्ता घेऊ आम्ही. म्हणजे कामिनीसाठी पण थोडे बांबुर्डी गाव आहे मला वाटतं ते, त्या गावातनं. तर त्या रोडने आपल्याला रिटर्न यायचं चांदणी चौकात. म्हणजे आपल्यासोबत आहे अनिकेत, जो अजून सध्या तरी सोलो आहे. शार्दूल आहे, तो आपल्याला भेटेल तळेगावात. आणि मी सुद्धा माझ्या बाईसोबत आलो आहे. आज आहे असा प्लॅन. वाजलेत 6:45. निघायचं होतं 6:30ला. ठीक आहे, 10-15 मिनटं इज ओके. आज आहे हनुमान जयंती म्हणून आम्हाला सकाळी मस्त मंदिरात गेलो, दर्शन बिर्शन घेतलं बढिया एकदम. आणि मग आपली राईड स्टार्ट केली आज. वीकेंड असल्यामुळे ट्रॅफिक तर यार एक्सपेक्टेड आहे. तळेगावला आलो आहे आम्ही. वाजलेत 7:15. बऱ्यापैकी ट्रॅफिक मिळालं आहे. अजूनही आहेच ट्रॅफिक. आणि मला वाटतं थ्रू आउट द ट्रिप राहणारच आहे थोडंफार. वीकेंड असल्यामुळे आई शपथ हे लय बकवास आहे. तरी हे जरा असे बारके झाले आहेत पहिलेपेक्षा. पण नवीन जर अशा खडखड मी डायरेक्ट विंडशील्ड पकडूनच बसायचो. आता शार्दूल होईल आपल्याला जॉईन वडगाव फाट्याला. कारण आपले जेवढे रायडर्स आहे सगळे झालेत जॉईन. 3 जणच आहे तसे बाईकवर आम्ही, आणि 2 जण आम्ही विथ पिलियन आहे. आता तळेगावचा तर खतरनाक काय पलट झाला आहे. म्हणजे मी जवळजवळ किती 10-15 वर्ष असेल यार तळेगावात. मी माझं शाळा तळेगावातच झालेली. इतका काय पलट मी डेंजर बघितला आहे तळेगावचा. बाप रे बाप, भयानक. तरी हा हायवेचा एरिया एवढा डेव्हलप नाही झाला. मला वाटतं मॅगडी आता नवीन आलं आहे, त्या बाजूला स्टुडिओ होता आय गेस. हायवेचा भाग एवढा डेव्हलप नाही झाला जेवढं आतलं म्हणजे मेन जे गाव आहे तळेगाव, खतरनाक डेव्हलपमेंट आहे. म्हणजे मी बघितलं आहे प्रॉपर त्याला. मी 2021 तळेगाव सोडलं, पण त्याच्या आधीपर्यंत भयानक डेव्हलपमेंट. इव्हन आता होतं ते तर दिसतंय ना. मॅगडी एक्सपेक्टेड नव्हतं कधी. मॅगडी होतं पण त्या एक्सप्रेस हायवेच्या रोडला जाऊन एक थोडासा ऑफरोडचा पॅच मारून त्या ब्रिजच्या खाली उतरून मग मॅगडीला जायला लागायचं. हे खूप कमी जणांना माहिती होतं की असं जुगाड करून मॅगडीला जाता येतं 2 व्हीलर घेऊन. ते पण नाही तर एक्सप्रेस हायवेला कारने घुसून वगैरे करायला लागायचं. डेंजर शेट. या कॉर्नरला आला पाहिजे खरं तर शार्दूल. येईल 5 मिनटात. साडे 7 वाजलेत आणि आम्ही निघालो आहे तळेगावातनं. शार्दूल आपल्याला जॉईन झाला आहे RR-वरती त्याच्या. भरपूर ट्रॅफिक आहे अरे. म्हणजे मी या एरियात बऱ्याच दिवसांनी आलो आहे. मला वाटतं अष्टविनायक राईडनंतर आत्ता मी या एरियात आलो आहे जेव्हा मी मॉर्निंगला या साईडला राईड करतो आहे. लोणावळा वगैरे तर मी करतच नाही राईड. मला बोर होतं खरं तर लोणावळ्यात. ॲक्च्युली माझे मित्रच लोणावळ्याचे होते तर कॉलेजमध्ये बंक मारून आम्ही लोणावळ्यातच जायचो.
त्यामुळे मला काय जास्त लोणावळ्याचं असं जावं नाही वाटत मला. कधीतरी मी ठीक आहे मूड झाला की जरा जाऊन येऊ. आता ठरून माझा कधी लोणावळ्याचा प्लॅन नाही होत. अनिकेत साहेब गाडीत हवा भरतात. पोटातली हवा कमी करता येईल का अनिकेत तुला? काय ऑप्शन आहे आपल्याला त्यासाठी? स्वीट होटेल लागेल. हा एकच पॅच आहे जिथं मोटो जीपीचा थोडासा फील घेता येतो. आणि त्यात हा रोड आता चांगला गेला आहे. मार्किंग्स वगैरे भारी लावले आता जरा वाटतो NH4 वाटतो. पहिलं तर NH4 आणि आत्ताचं NH4 मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. माझ्याकडे जेव्हा CBR 250 2011 होती माझ्याकडे एक ब्लॅक कलरची BS4 होती का BS3 होती माहिती नाही. BS3च असेल हां बरोबर का BS4 मला एक्झॅक्टली नाही आठवत. बट त्या गाडीवरती मी फिरायचो. म्हणजे पुण्यातला एक ग्रुप होता CBR 250Rचा 2011 मी तेव्हा फिरायचो. तेव्हाचा NH4. त्याच्यानंतर मी म्हणेल 2014-2015चा NH4 तो तर एवढा बकवास झालेला. 2011वाला एक नंबर होता. 2011 ते 2014 नंतर 2014-15चा एवढी वाट लागली ना NH4ची. म्हणजे तेव्हा पण मी लोणावळा वगैरेच राईड करायचो जास्त. असं नाही की मी खूप लांब जायचं. आयला धुकं दिसतंय मला. पण धुकंच आहे का? धुकंच असणार आहे. हो फुल्ली लोणावळ्यात धुकं मिळालं तर लय भारी राहू पार्टीच होईल. बट एनिवे मी हे म्हणत होतो की 2014-15 जी NH4ची हालत खराब झालेली ती आता जरा सुधारायला लागली. म्हणजे मी रोड पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही ट्रॅफिक पॉईंट ऑफ व्ह्यू सॉरी रोड पॉईंट ऑफ व्ह्यूने बोललो. मी ट्रॅफिक पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही बोलत. ट्रॅफिक ठीक आहे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे ना कुणाच्या कंट्रोलमध्ये. बट रस्त्याची कंडिशन खूपच खराब झालेली. आणि आता जरा अशी म्हणतोय ना मला असं वाटतं की सुधारायला लागले. म्हणजे 2011च्या वेळेसचा जो NH4 आहे तसा व्हायला लागला. एवढा भारी होता ना तो रोड. मजा यायची. म्हणजे मला CBR 250Rवरती मी फिरायचो ना मग अशी भीती नाही वाटायची यार आता काहीतरी अनप्रेडिक्टेबल येईल आता खड्डा येईल असं नव्हतं. आता तशी भीती आहेच माझ्या मनात अजूनही. वाव 1250 गेली. तर ती भीती पहिले नव्हती आता ती वाटायला लागली भीती अजूनही आहे. ते 2014-15च्या नंतरचे रस्ते जे झाले ना खराब झालेत बऱ्यापैकी खराब झाले. आता असं वाटतं रिकव्हरी फेजमध्ये NH4 ते चांगलं आहे. माझ्या गाडीचा पुढच्या ब्रेकचा जरा सीन आहे. माझं मध्ये सस्पेन्शन ऑइल लीक झालेलं ते सगळं ब्रेक पॅडमध्ये म्हणजे ते सोक इन झाले त्या ब्रेक पॅडला. ब्रेक थोडेसे लेट लागतात आहे मला. ते लक्षात ठेवून गाडी चालवायला लागते. या टाईमला राईड करायला तर भारी वाटतं. मस्त गार वारं चाललं आहे जॅकेटमधनं. हे जॅकेटचे चेन आहे वेंट्स मी फक्त नॉर्थ ईस्टच्या राईडला बंद केलेले जॅकेट घेतल्यापासून. नाहीतर हे साधारण कदा उघडेच असतं. कारण की आपल्या इथं एवढी थंडीच वाजत नाही असं मला वाटतं अजून. अरुणाचलला तर वाट लागलेली वाट. त्याचे पण ब्लॉग्स नाहीत पण माझ्याकडे रॉ व्हिडिओ मी प्लॅन करतो आधीमध्ये अपलोड करायचा किंवा व्हॉइस ओव्हर वगैरे देऊन. भारी होता तो पण एक एक्सपिरियन्स. एवढं अनएक्सप्लोर्ड आहे ना अरुणाचल. ते अनएक्सप्लोर्ड राहिलेलंच बरं आहे. कमर्शियलाइज काही गोष्टी कमर्शियलाइज नाही झाल्या त्यात चांगल्या आहेत. बट एवढं ऑसम आहे ना यार ते. कधी चान्स मिळाला ना तर जाऊन या. बाईकवर तर वेगळीच मजा आहे. कारने तसं फिरायला प्रॉब्लेम काय नाही बट मोशन सिकनेस लगेच होतो. म्हणजे मी इनोवात बसलेलो तिथं हार्डली 5-6 किलोमीटर गेलेलो तेव्हाच माझी लागून गेली. म्हणून मी तरी पर्सनली बाईक प्रेफर करतो. बाईक और स्कूटी हिली एरियाजमध्ये थोडं मोशन सिकनेसचा त्रास कमी होतो. पोचलोय लोणावळ्यात. वाजलेत 8. आपल्यासमोर आहे लँड रोवर डिफेंडर. वाव व्हॉट अ कार. नंबरही काय खास आहे 007. नवीन वाटते तशी मला एकदम ब्रँड न्यू. डिफेंडर 007 त्या मॉडेलच नाव आहे. लयच खास गाडी आहे.
एम्बी व्हॅलीच्या एकदम जवळ आलो आहे. छोटासा घाट आहे हा. हा सुद्धा रस्ता तसाच्या तसा आहे. मला आठवतं आहे आम्ही मार्चमध्ये आलेलो 2012-13ला आलो असेल. मला 2012मध्ये असेल, 13 तर नाही, कारण की माझ्याकडे माझी 250 जुनी ब्लॅकवाली 2 वर्षात होती. तर 11 नाही तर 12मध्ये आलो असेल आम्ही मार्चमध्ये. इथं धुकं होतं या बॅचला, असलं भारी. आणि आम्ही फर्स्ट टाईमच म्हणजे आमच्यासाठी लोणावळा पण लॉंग राईड होती तळेगावातनं. तर आम्ही फर्स्ट टाईमच आलेलो. एवढी मजा आलेली. शोधत शोधत रस्ता आम्ही आलेलो. तेव्हा तर मॅप बिप काय नव्हतं. असलं धुकं भारी. रोड असाच होता अरुंद, डिसेंट कंडिशन. एक पॅच आहे इथं एम्बी व्हॅलीत, छोटासा ब्रिज सारखा आहे. तो एवढा ब्लाइंड स्पॉट आहे आणि एवढा रिस्की आहे ना, तो सापडला तर दाखवतो मी. मस्त आहे. बट हे अजूनही गाडी चालवायला मजा येते एम्बी व्हॅलीत. इथं ना ग्रीनरी बऱ्यापैकी मेंटेन्ड आहे आणि ना असं कमर्शियलायझेशन म्हणजे ॲटलिस्ट या मधल्या पट्ट्यात तर नाही आहे. इथं काही मला दिसला नाही. मे बी INSमुळे वगैरे असेल, पण नाही या अशा पॅचेसमध्ये तर नाही. छोटे छोटे टपऱ्या वगैरे, असं काही हॉटेल रिसॉर्ट असं काही विषयच नाही. चांगलं आहे इथं तरी, म्हणजे ॲटलिस्ट इथं कमर्शियलायझेशन नाही झालं आहे. गारवा मेंटेन राहणारच इथं अर्थातच. कॉर्नरला रेती. माझ्या नॉर्थ ईस्टच्या राईडमुळे ना मला एवढी हेअरपिनची प्रॅक्टिस झाली आहे. हे तर हेअरपिनही नाही आहेत, बारके बारके स्टन आहेत, पण त्या राईडमुळे एक नंबर एक्सपिरियन्स मिळाला आहे मला. हे इझिली टॅकल होतं. पहिले भीती वाटायची सुरुवातीला एकदम. आता काय एवढं काय वाटत नाही. काय सही पॅच आहे हा, जबराट एकदम खासच आहे हा. मला तो पॅच नाही सापडत यार. तो जो आहे ना, मी म्हणतो जो रिस्की आहे. असं एक कॉर्नर आहे, असं एक राईट कॉर्नर आहे, अचानक स्लोप आहे, मग ब्रिज आहे आणि परत सोडून मग असं परत एक राईट कॉर्नर, असं काहीतरी रस्ता आहे. तो डेंजर स्पॉट आहे तो. आला 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 तोच आहे बहुतेक, तोच. अच्छा अच्छा अच्छा. हा मोठा केला वाटतं यांनी, चेंज केला. हो हा तो खाली पलीकडचा आहे तो रोड. राईट 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 राईट. तो रोड आठवतो का शार्दूल मागचा? आता लेफ्ट आपण जिकडनं राईट मारला त्याच्या पॅरलल एक लेफ्टला रोड होता बघ. तो आठवतो का असा रिस्कीवाला, असा उतार होऊ नये, तो वाला पाहिजे तो. मी ते काय भारी रस्ता आहे अजूनही. एक नंबर मजा येते इथं. एकदम परफेक्ट कॉर्नरलाच भाईनी पाणी सांडवलंय. अरे इथं भारी आहे. थांबायचं का फोटोला? हे थांबायचं फोटोला का निघायचं? थांबायचं, थांबू शकतो तसं. असा व्ह्यू तर भारी आहे मागे बघशील तर तू. थांबू, चल 1-2 फोटो मारू पटकीन आणि निघू मग. चलो लेट्स गो. मागे नाही, पुढेच प्रॉब्लेम होते. ओ शेट,
जॉन दादा एकच वादा, जॉन दादा गाणे ऐकतोय जॉन. छोटासा फोटोशूट करून निघालोय. बहुतेक इथं काहीतरी विंटेज कारचं फेस्टिवल किंवा काहीतरी कारचा इव्हेंट वगैरे आहे, कारण की आता आम्हाला बऱ्याच गाड्या पास झाल्या. मी फोक्सवॅगनची बिटल बघितली, ती फोक्सवॅगनची ती व्हॅन आहे ती एक बघितली, झाकलेली होती बट समजत होतं तेच आहे. परत ती लँड रोवरची नॉट 7 डिफेंडर ती एक बघितली. बऱ्याच विंटेज गाड्या होत्या. आज काहीतरी इव्हेंट वाटतोय मला. ॲम्बे व्हॅलीत तसं काही ना काही ऑटोमॅटिक इव्हेंट चालूच असतं. मी ॲम्बे व्हॅलीत 2021मध्ये आलेलो लास्ट IBWला. त्यानंतर मी IBWच अटेंड नाही केलं. 3 वर्षी IBWला म्हणजे त्या टाईमला मी कुठेतरी बाहेरच असतो. तर समोर जी गाडी चालली आहे ना, शेवी का शेल्बी वाटते शेफवर ना. ती समोर जी आहे ती एक व्हॅनसुद्धा दिसते आपल्याला. ही दिस इज शेल्बी आय गेस, नॉट शुअर कुठली बट शेल्बी वाटते. आणि ही पुढे जी म्हणतो मी ती व्हॅन आहे. आणि ही आपली छोटीशी फोक्सवॅगनची बिटल असणार आहे माझ्या मते तरी. दिस इज बिटल. ही व्हॅन आहे फोक्सवॅगनची. काय भारी गाडी आहे. त्याच्यावर तो बोर्ड त्याला काय ना सर्फिंग बोर्डसारखं काहीतरी केलं आहे. ही भारी गाडी आहे. दिस इज ऑसम. आम्ही ॲम्बे व्हॅलीच्या अलीकडनं एक राईड घेतला आहे. भांबुर्डे गाव आहे. युजली आम्ही हाच रूट करायचो पावसात. 2-3 वेळा केला आहे मी हा. आणि मी पहिल्यांदा जेव्हा GS जेव्हा घेतलेली मी, एक 6 वर्ष झाले आता, ऑलमोस्ट 6 वर्ष होतील जुलैमध्ये. तर पहिली राईड माझी याच रूटला होती, कारण की तेव्हा मस्त पाऊस होता. आणि ॲडव्हेंचर बाईक आहे म्हटलं, ॲडव्हेंचर बाईकसाठी याच्याहून भारी रोड नाही. हा रोड खूप चांगला झाला आहे पाहिजे. हा रोड असा नव्हता, खूप खराब रस्ता होता. तर म्हणतो ना, एक गाडीशी कनेक्ट होण्यासाठी जो रोड होता तो हाच होता माझ्यासाठी. एकदम जब्बराट रोड होता. आणि मी तेव्हा फुल पावसात आलेलो. गाडी घेतली दुसऱ्या दिवशी मी इकडं होतो. कारण की हा रोड पुण्यातला मला तेव्हा खूप सही वाटायचा. म्हणजे प्रॉपर तुम्हाला थोडंसं कमी गर्दी असलेलं लोकेशन वगैरे, तर मला हा बेटर वाटायचा रोड. तेव्हा मी इकडे झालेलो. पण मजा आलेली. सोलो झालेलो मी पहिले खूप सोलो राईड करायचो. तर तेव्हाही सोलो झालेलो. असला सही रोड आहे ना हा. पण बघता वाजलेत 9 आणि भूक लागायला लागली आहे. ॲटलिस्ट मला तरी, बाकीच्यांना लागलीच असेल बट मला तर कडकडून भूक लागायला लागली. सो तामिनीच्या आसपास आम्ही पोचू 10पर्यंत आय थिंक सो. कारण की मी मॅप काय लावला नाही. शार्दूलला रोड माहिती आहे, त्याच्या भरोशावर चाललो आम्ही. तर मॅप काय लावला नाही. 10पर्यंत आय थिंक सो आम्ही पोचलो पाहिजे. आणि ॲज युजल आम्ही जाणार आहे क्विक बाईटला खायला. भांबर्डे आलो. भांबर्डे आम्ही पोचलो आहे भांबर्डे गावात. ह्याच गावात आम्ही बोर्ड फॉलो करत जायचो. ते इझी पडतं एकदम. आता इथून सरळ काय तामिनी 15-20 किलोमीटर असू शकतं मे बी. एक्झॅक्टली नाही लक्षात मला, बट असेल. छोटंच गाव आहे. आणि एक बरं वाटलं की इथं कमर्शियलायझेशन काही झालं नाही. नाहीच व्हायला पाहिजे. हा तरी एरिया सोडा यार पुण्यातला. एक्स्ट्रीमली खराब पॅच लागला आहे आम्हाला, एकदमच खराब. 30-40 वर गाडी जात नाही. मी विचार करत होतो या रोडनी CBR आणायची का, बट बरं झालं नाही आणली.
या रोडला तर CVRला सोलो पण वाट लागली असती माझी. पिलियन तर सोडूनच द्यायचं. पावसात कसला डेंजर असेल हा रोड. पावसात यायचं आहे मला. सोलो येणार. सोलो गाडी चालवायला मजा येते. ऑफरोड बिफरोडचं काय टेन्शनच नाही, नुसती पळवायची असं आहे. म्हणजे सोलो असेल तर मी या रोडला एक 60पर्यंत इझिली जाऊ शकतो. एवढा सोपा आहे तसा रोड. फक्त पिलियन असलं की थोडंसं स्लो ठेवायला लागते. हादरे बरेच लागतात. ही एवढी डेव्हलपमेंट दिसायला लागली म्हणजे आपण तामिनीच्या बराच जवळ आलं असं समजायचं. आता तर नक्कीच तामिनीच्या खूप जवळ आलं. मला वाटतं इथं आपल्याला आंदरमनचा जे ट्रेक आहे त्याचा स्टार्ट पॉईंट याच रोडला आहे. हो, राईट साईडला माझ्या मते पार्किंग आली पाहिजे. असं वाटतं सुपर एक्सप्रेस हायवेला लागलो आहे आम्ही आता. एवढा टकाटक रोड मिळाला. शार्दूल आणि अनिकेतला तर अजून भारी वाटलं असेल. आपल्याला GSमुळे काय एवढा फील नाही झालं. त्या बिचाऱ्यांचे पक्के हाल होते या रोडवर. पिंपरी म्हणून एक गाव आहे. अरे ये की अंड्या लवकर. जॉन, अरे जॉन, तुझ्यामध्ये जॉनची आत्मा घुसलेली कुठे गेली. बाबा त्याला चहा द्यायचा. पहिले चहा पी तू पोचल्या. हां, वॉटरमेलन ज्यूस. हां बाबा, वॉटरमेलन ज्यूस तर इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. जॉन दादाला आमच्या 220चा वॉटरमेलन ज्यूस प्यायचं आहे. त्याच्यानंतर तो नाश्ता करणार, मग चहा पिणार आहे ना रे. बरोबर ना. आणि झोपणार. तू चटई टाकून झोप, आम्ही मारतो पलटी. बिली तूच भरून घेशील मग. काय दिसतंय भारी. एक नंबर दिसतंय. रोड चांगला गेला आहे. खूपच भारी केला आहे रोड. रोड असा असेल ना आता गाडी चालवायला पण मजा येते यार. फक्त माझी गाडी चुकली. या रोडला CVR पाहिजे, त्या रोडला GSच बरी होती माझी. तर मागच्या पॉईंटला मी जसं सांगितलं अंदरबनचा ट्रेक तिकडनं चालू होतो. जेव्हा पावसाळ्यात मी यायचो इथं तेव्हा खूप गर्दी असायची. इथूनच गाड्या पार्क व्हायच्या कधी कधी. आता तर पार्किंग केली आहे. पहिले अशी डेडिकेटेड पार्किंग अशी ट्रेकसाठी नव्हती. तर लोकांना जिथं जागा मिळेल भाई तिथं लावा गाड्या आणि चला ट्रेकला, असा विषय होता पहिले. मी पोचलो आहे तामिनीला. आता इकडनं लेफ्ट मारला की चांदणी चौकाकडे रस्ता. लेट्स गो. 10 एक्सपेक्टेड टाईम होता. 9:15 वाजता, 9:45 झाले. त्यामुळे टाईमातच आहे. आम्ही 12पर्यंत टार्गेट आहे आमचं घरी जायचं. तामिनी घाटात आहे आम्ही आता प्रॉपर. जॉन दादानी मारली एक कल्टी. क्विक बाईटलाच थांबेल आता. कंटाळा वाटतं त्याला. चहाची तल्लप लागली भाईला आमच्या. पहिले गेल्या एक तर वॉटरमेलन ज्यूस नाही तर चहा मारेल. परत आला अनिकेत. मला वाटलं थांबेल क्विक बाईटला, तो परत आला लिटरली. अरे कुठे काय होता. आम्ही करवंद घ्यायला थांबलेलो. मी बोललो पण थांबतोय आम्ही. शार्दुली थांबलेला. आम्हाला वाटलं विसरला गेला आता वॉटरमेलन ज्यूस प्यायला डायरेक्ट. मला वाटलंच होतं ते.
क्विक बाईटचा आम्ही प्लॅन कॅन्सल केला कारण की बोर झाले सगळे. तर यावेळेस आपण बाशोला जाऊ. बाशो आहे इथून 2 किलोमीटर. मी कधी गेलो नाही, फर्स्ट टाईमच जाणार आहे. ट्राय करू कसं वाटेल काय. होय इनोवा भाई. आया आया बाशो आया आया आया. यस तेच आहे रे, तेच आहे. वहीच आहे, ये खड्ड्यावाला स्पॉट आहे. फक्त हॉटेल कुठे बघू दे मला. ए इकडे, सॉरी, ए इकडे समोर समोर. 2 व्हीलर पार्किंग विचार ना त्याला. पार्किंग उधर ही है. पार्किंग पार्किंग कर सकते हैं ना. पुढे घेतो. घे पुढे घे. आहे का जागा? तिन्ही गाड्यांना बसेल ना. हां अशीच लावतो. उतर पुढे लाव नाही तर तू. मशरूम उत्तप्पम. कुकीचं काय रे? ब्रेड आणि बटर होतं. बटर कुठे गेलं? बटर आपलं घरनं आणायचं. असं आहे का? आणि 220 रुपयाचं मिनिमम वॉटरमेलन ज्यूस. मिनिमम 220. मी निघालो नाश्ता करून. बाशोमध्ये थांबलेलो. ॲम्बियन्स भारी आहे बट जेवण ॲव्हरेज आहे. थोडंसं ओव्हर प्राईज वाटलं मला. क्विक बाईट त्याच्याहून चांगलं आहे. व्हेरायटी पण क्विक बाईटला जास्त आहे. निघून आम्हाला बराच वेळ झाला. आम्ही पार पौडपर्यंत पोचलो आहे. कॅमेराची बॅटरी ड्रेन झालेली म्हणून मला व्लॉग नाही करता आला खरं. पण आता गाडीला लावलं आहे मी चार्जिंग. आणि आता गरमी फील होते पद्धतशीर. तर मला हा प्रश्न पडला की पुढच्या विकेंडला कुठे जायचं. कारण की गरमी एवढी वाढली आहे. प्लॅन आज राहणार आहे की 12-12:30पर्यंत घरी यायचं, नाही तर हालत टाईट होणार. सोलापूर रोडला तर नाही जाणार. मी विचार करत होतो उजनीपर्यंत जाऊ बट खूप वेळ जाईल. त्यापेक्षा याच एरियात बघू. मे बी वरंदा घाट किंवा महाबळेश्वर वगैरे असं काहीतरी प्लॅन करतो आहे. लेट्स सी. भोगावच्या जवळ आहे आणि या पॅचला जो खतरनाक ट्रॅफिक लागतो तो तर आहेच. चालू झाला आहे. फुल गरमी, फुल ट्रॅफिक. ॲक्च्युली ट्रॅफिक ऑनकमिंग थोडासा जास्त आहे आणि थोडासा अनमॅनेज आहे, त्यामुळे जास्त ट्रॅफिक वाटतं आहे. आणि गरम चालू झालं भाई. गरमी गरमी. डायरेक्ट कॅरीमिनाटीच आठवला मला. अरे अरे चल. A few moments later. चलो चलो भेटू. चलो बाय बाय. बाय बाय. ये संध्याकाळी पेनड्राईव्ह घेऊन, नाही तर आज व्हिडिओ डिलीट तुझा. चलो चलो बाय बाय. मला फोन करशील आणि किती निघाला की. चलो बाय बाय. आलो आहे बावदानला. आम्ही वाजले 12:15. म्हणजे आम्ही जस्ट गरमी चालू व्हायच्या आधी आलो आहे आजची. स्टील भिजलो थोडंफार बट पोचलो ऑलमोस्ट. आता काय टेन्शन नाही एवढं. तर या व्लॉगमध्ये इतकंच. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा. मी तिथं रेग्युलरली मोटरसायकल कंटेंट टाकत राहतो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.